जास्त 4 षटकांचे सामने करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यानंतर होणारा सामना अबी 11 वर्सेस गांगो रवनाथ नवळेथर. दोन्ही संघांच्या संगणकांनी पेवलेन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लगेचच टॉस उडवला जाईल. स्वराज्य 11 ते 12 खेळाडू पेवलिंग बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. आयोजकांकडून निर्णय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार आचरेकर मॅन फ्रॉम वेंगुर्ला. तर स्ट्राइक्स वरती असतील भाव्या लेफ्ट हँड बॅट्समन. आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने पटकावला तो ओमकार. गोलंदाजी मार्कवरती लॉंग स्ट्राइक वरती उत्तम. दोन्ही धाडांचे फलंदाज आहेत स्वराज्य 11 पण साईराम संघाच्या गोलंदाजासमोर काय कामगिरी करतात हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. पहिला चेंडू घेऊन ओमकार. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. बाकीचं काम करत असताना प्रणित एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यशी रक्षण माफ करा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. ओमकारने दाखवून दिले की पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब का मिळाला होता. दुसरा चेंडू घेऊन ओमकार. सुरेख चेंडू अजून एक डॉट बॉल. कौतुक करावं लागेल ओमकारचं. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र एकही झालेली नाहीये. तिसरा चेंडू घेऊन ओमकार. इथे मात्र सुरेख चेंडू सुरेख फटका. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले वैभव यांच्याकडून. जर्सी नंबर 1 लोकेश राहुलची आठवण करून देणारी जर्सी नंबर 1. आमचे जवळचे मित्र अमोल बोबाटे सरांचं आगमन झाले डम्पिंग ग्राउंड वरती. स्वामी गांगेश्वर आडवली संघाकडून त्यांचं मनपूर्वक आभार. चौथा चेंडू घेऊन ओमकार टू भाव्या. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ओमकार यांच्याकडून. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. चौथा चेंडू घेऊन इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला परंतु ओमकारने करून दाखवले मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 1 या धावसंख्येवरती. नाना गाडींचं आगमन झाले. मंडळातर्फे त्यांचंही स्वागत. इथे मात्र 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली आहे ती 2 या धावसंख्येवरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सुरेख षटक ओमकारचं. या षटकातील शेवटचा चेंडू. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. ओमकार टू उत्तम. इथे फटका चांगला आहे 6 धावांसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवरती आलेला मोठा फटका आणि धावसंख्या झाली आहे 8. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला मोठा फटका. या मोठ्या फटक्याच्या सहाय्याने धावसंख्या झाली 8. उमेश आपला सत्कार करतील आलेल्या पाहुण्यांचं. आता मात्र दुसरं षटक घेऊन वैभवने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 3 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते.
शेवटचा बॉल त्याने बनवून मारलाय, शॉट घेऊन मारलाय साहेब. रवी राहुल यांचं मैदान यांचं आगमन झालंय पेवलिंग बॉक्स मध्ये. स्वामी गांगेश्वर आडवली यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले व्यक्तिमत्व रवी राहुल. दुसरं षटक घेऊन वैभव टू भाव्या. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 अशी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन वैभव टू भाव्या. इथे फटका तर सुरेख मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, एकच धाव मिळेल. इथे मात्र अतिरिक्त फेकीमुळे अतिरिक्त धाव, इथे एकच धाव मिळाली असते. 2 धावा आलेत. 2 धावेने धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या झाली 10. चांगला थ्रो पाहायला मिळाला होता परंतु पिकअप झाला नाही. दुसरा चेंडू घेऊन वैभव. क्लीन बोल्ड कम बॅक पाहायला मिळाले वैभव यांच्याकडून. कौतुकास्पद गोलंदाजी पुन्हा एकदा साईराम संघाकडून. सुरेख गोलंदाजी वैभव. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करत असताना दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय वैभव. दहा या धावसंख्येवरती पहिला गडी गमावलाय भावे यांच्या स्वरूपामध्ये. आता मात्र धिप्पाट फलंदाज स्ट्राइक्स वरती. बॅटमॅन नेम अक्षय. वैभव आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन अक्षय याला. अक्षय न्यू बॅटर असतील. सामना लवकर सुरू करायचा आहे. षटकातील तिसरा चेंडू घेऊन वैभव. बाबा तू खाले काय मी खाले काय. अरे तिसरा चेंडू घेऊन वैभव टू अक्षय. सुरेख चेंडू. येस डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. वैभवचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. निर्धाव चेंडूवरती एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि फलंदाज बाद. 10 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल. लिंबूवाले आम्ही नाही, आम्ही देववाले. कौतुक करावं लागेल वैभवचं. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 फलंदाज बाद केलेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेत. चौथा चेंडू घेऊन वैभव टू राहुल. इथे सुरेख फटका. एकच धाव. चांगला थ्रो पाहायला मिळाला सँडी यांच्याकडून. संदीप गीते एक डोंबिवली परिसरातील नामांकित खेळाडू म्हणून त्यांची आज वर्णी लागते साईराम संघामध्ये. वैभव चांगलं षटक हाताळतोय. अजूनपर्यंत 3 धावा दिल्या. 2 फलंदाज बाद केलेत.
पाचवा चेंडू घेऊन वैभव टू अक्षय. इथे मात्र यॉर्कर लाईन वरती सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर राहते. 11 धाव परिसरातील नामांकित खेळाडू तेजस करंगुटकर. छोटा पॅकेट ट्रिपल धमाका. आता गोलंदाजी मार्क वरती येतील. वन साइड 360 अरविंद भोजने. सांगा नको. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. दोन फलंदाजांना माघारी पाठवलंय. मिस्टर 360 नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाज फलंदाज अरविंद भोजने गोलंदाजी मार्क वरती. अरविंद तू अक्षय. स्वामी गांगेश्वर आडवली पर्वत दुसरे. पहिला दिवस तिसरा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या लॉर्ड्स मधील दुसरा सामना. साईराम डोंबिवली महेश 11 वर्सेस स्वराज्य 11. अरविंद पहिला चेंडू घेऊन. सुरेख चेंडू, टप्पा पडल्यावरती खाली राहणारा चेंडू, निर्धाव चेंडू. बाकीचं काम प्रणित करतोय. सुरेख कामगिरी प्रणित यांच्याकडून. अजूनपर्यंत चांगली किपिंग पाहायला मिळाली प्रणित यांच्याकडून. दुसरा चेंडू घेऊन अरविंद तू अक्षय. इथे मात्र लोअर फुलटॉस, खराब चेंडू. षटकार या मॅच मधील पहिला षटकार, दुसरा षटकार. फुलटॉस चेंडू वरती मोठा फटका पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू वरती अरविंदचा समाचार घेतोय फलंदाज अक्षय. अरविंद कमबॅक करेल का हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल साईराम टीमच्या दृष्टिकोनातून. एक मोठा खेळाडू आहे अरविंद भोजने. भरपूर आशा अपेक्षा असतील अरविंद यांच्याकडून. सुरेख फटका. अजून एक षटकार. अजूनपर्यंत 12 धावा खर्च करतोय अरविंद. कमबॅक करावं लागेल अरविंदला. 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्च करतोय. थोडस महागड ठरतोय साईराम संघासाठी. एक क्लास फटका पाहायला मिळाला अक्षय यांच्याकडून. धावसंख्या झाली 24. तिसरं षटक सुरू आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 24. इथे फटका फसलाय. वैभव चूक करणार नाहीये. अरविंद भोजनेने करून दाखवलंय. 2 षटकाव जरी लगावले ना तरी तुझी चावी माझ्या हातात आहे. चोवीसच्या धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद. अक्षयचं कौतुक करावं लागेल. वैयक्तिक 14 धावा बनवून अक्षय बॅक टू द पेव्हिलियन. चांगली फलंदाजी केली आहे स्वराज्य 11 संघासाठी. तसंच मिस्टर 360 अरविंद भोजनेचंही कौतुक करावं लागेल. 2 षटकार जरूर लगावलेत परंतु कमबॅक पाहायला मिळालंय. या षटकातील 2 चेंडू बाकी. काय घडेल काय बिघडेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. या षटकातील 5वा चेंडू घेऊन अरविंद भोजने एबी. हेमंत. अरविंद तू हेमंत.
स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. चुकी झाली होती परंतु बॅकअप पाहायला मिळाला संदीप गीते यांच्याकडून. निर्धाव चेंडू कमबॅक केलंय अरविंद भोजनेनी. 2 षटकार जरूर खाल्लेत परंतु कमबॅक पाहायला मिळालं. ही मोठी खेळाडूची ओळख आहे मित्रांनो. या षटकातील शेवटचा चेंडू अरविंद टू हेमंत. सुरेख चेंडू. अजून एक डॉट बॉल. अभि 11 आणि गांगो रवनाथ जवळेतर दोन्ही संघाच्या संगणकांनी पेव्हलियन बॉक्सची संपर्क साधायचा आहे. फॉर्म फिलअप करायचा आहे. अभि 11 संघाचे संगणक अमोल बोभाटे सरांचं मैदानाच्या पेव्हलियन बॉक्स मध्ये आगमन झालंय. तर गांगो रवनाथ जवळेतर संघाच्या संगणकांनी पेव्हलियन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आता मात्र निखिल गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. 4 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले होते. परंतु आता काय घडलं जाईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. 24 धावांवरती 3 फलंदाज बाद. शेवटचं षटक निर्णायक षटक. पहिला चेंडू सुरेख फटका. 1 धाव नक्कीच मिळेल. अरविंद असतील चेंडूच्या खाली. बंबल झालेत. एका धावेचे रूपांतर 2 धावांमध्ये. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 26. दुसरा चेंडू घेऊन निखिल. सुरेख फटका. विकेटचं पतन. तेजस करंगुटकर एक चांगला खेळाडू आहे. वारंवार त्याचं नाव का घेतलं जातं. या कॅच साठी गौरेश नागवकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम. निखिलचं कौतुक करावं लागेल. कमबॅक केलंय. तिसरा चेंडू घेऊन निखिल. निखिल टू शुभम. निर्धाव चेंडू. कमबॅक पाहायला मिळाले साईराम संघाकडून. 26 धावांवरती 4 फलंदाज बाद झालेत. या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील. चौथा चेंडू घेऊन सुरेख चेंडू. विकेट्स. अवांतर चेंडू वाईड +1 घेण्याचा प्रयत्न होता परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये शुभम बाद. धावसंख्या झाली 27. 27 धावसंख्येवरती 5 फलंदाज माघारी परतलेत स्वराज्य 11 संघाचे. नवीन फलंदाज अभि. निखिल पुन्हा एकदा या षटकातील 5वा चेंडू घेऊन. माफ करा 4था. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 29. अजूनपर्यंत 5 धावा आल्या आहेत या षटकामध्ये. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 29. निखिल या षटकातील 5वा चेंडू घेऊन क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. सुरेख फटका पाहायला मिळाला.
आणि सुरेख झेल वैभव यांच्याकडून, माफ करा वैभव नाही, सचिन रेवणकर मॅन फ्रॉम वेंगुर्ला, एक आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची वर्णी लागली आहे साईराम संघामध्ये. एक मोठं नाव आहे वेंगुर्ला तालुक्यामध्ये. सचिन रेवणकर रोहित स्पोर्ट वेंगुर्ल्यामधून पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर राहते 29 या धावसंख्येवरती. 6 फलंदाज बाद केलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली साईराम संघासमोर, साईराम संघाकडून स्वराज्य 11 संघासमोर. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निखिल, निर्धाव चेंडू, फलंदाज बाद. प्रणितचं तेवढंच कौतुक करावं लागेल. प्रणित एक चांगलं रक्षण केलंय. 30 धावांचं एक समाधानकारक आव्हान ठेवलंय साईराम संघासमोर. संकेत तावडे, आमचे मित्र संकेत तावडे कुठे असतील तर त्यांनी लगेच पवेलियन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गांगो रवनाथ जवळेकर त्यांची टीम आहे. 3 वेळा कॉल दिलाय संकेत. संकेत कुठे येऊ ना येऊ परो हे दोन ठेवू झाला मुंगड मुंगड परेश बाक्या कॅल्क्युलेशन हा कॅल्क्युलेशन. 30 धावांचं एक माफक आव्हान आहे, परंतु अरविंद भोजनेला थोडस कॅल्क्युलेशन करावं लागेल. कोण फलंदाज जातील, पहिल्या षटकामध्ये किती धावा येतील, दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील. आता होणारा सामना अभि 11 वर्सेस गांगो रवनाथ जवळेतर. दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस साठी पवेलियन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सामना लवकर सुरू करायचा आहे. चार षटकांचा सामना सुरू आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल. दोनच खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. याचा विचार करून फलंदाजी करावी लागेल. 30 धावा जास्त एक टार्गेट नाहीये, परंतु गोलंदाजी जर चांगली झाली तर सामना पाहायला मजा येईल. कशा गेलो रे साईराम टीमची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये अरविंद भोजणे मिस्टर 360 आणि त्यांच्या बाजूला प्रणित पंधारे. एक साईराम टीमचे एक स्टार फलंदाज अरविंद भोजने स्ट्राइक्स वरती असतील तर नॉन स्ट्राइक वरती प्रणित पंधारे. मॅन फ्रॉम मंडणगड. उद्या 2 छत्री घेऊन या, नाही तर मला खराब पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज रुपेश परब. अंदाज
पहिला चेंडू घेऊन अरविंद यांच्यासाठी रुपेश परब, अरविंद भोजणे स्ट्राइक्स वरती पहिला चेंडू फेस करतील रुपेशचा. अंपायरचा कॉल, इट इज वाईड बॉल आणि वाईड या वाईड चेंडूनी अवांतर चेंडूनी संघाच्या धावसंख्येत भर. संघाचा श्री गणेशा होतोय अवांतर धावेने. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा रुपेश, इथे फटका चांगला आहे, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. पण सुंदर थ्रो पाहायला मिळाला, सुंदर फेकी पाहायला मिळाली, तेवढं चांगलं कलेक्शन. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 2. आता मात्र प्रणित फलंदाजी मार्क्स होते. रुपेश टू प्रणित, इथे फटका चांगला आहे आणि विकेटचं पतन. प्रणित बॅक टू द पवेलियन. 1-2 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद. तेजस करंगुटकर असतील मॅन फ्रॉम देवगड. मागच्या आठवड्यामध्ये देवगड चॅम्पियन ट्रॉफी झाली, त्यामध्ये 50 धावा कुठल्या होत्या आणि लगेच निलेश चव्हाण यांनी त्यांना कॉल करून मुंबईमध्ये त्यांना बोलवलंय. बॅटचा जर विचार केला तर मुंगूस बॅट घेऊन प्रथमच डोंबिवली दिवेच्या ग्राउंडवरती खेळताना दिसतील तेजस करंगुटकर, मॅन फ्रॉम देवगड. पहिले षटक सुरू आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिला विकेट गमावलाय. प्रणित बॅक टू द पॅव्हिलियन. अरविंद भोजणे एका धावेवरती खेळतोय. 100 धावांसाठी फक्त 99 धावांची गरज आहे. तर आता स्ट्राइक्स वरती फलंदाज, डावकऱ्या हाताचा फलंदाज तेजस करंगुटकर. तेजस कडून मोठ्या अशा अपेक्षा असतील. साईराम संघाला लवकरात लवकर सामना संपवायचा असेल तर तेजसला मोठे फटके खेळावे लागतील. अमोल बोबाटे पॅव्हिलियन बॉक्सशी संपर्क साधा, तुमची वाट बघत आहे. तिसरा चेंडू घेऊन रुपेश टू तेजस. सामना लवकर सुरू करायचा आहे, बरेच सामने व्हायचे आहेत अजून. तिसरा चेंडू घेऊन रुपेश टू तेजस. सुरेख चेंडू, एकदा मेल, चांगला रनिंग पाहायला मिळाला. अमोल तुम्ही टॉस हरलात, जिंकलात, माफ करा. एक धाव मिळेल. धावसंख्या झाली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचं षटक आहे, मोठे फटके खेळावे लागतील. अरविंद कडून अशा अपेक्षा असतील. चौथा चेंडू घेऊन रुपेश टू अरविंद भोजणे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली अरविंद आणि तेजस यांच्याकडून. 3 धावा, 3 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 6. पहिले षटक सुरू आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. या 2 चेंडूमध्ये मोठा फटका येईल का हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. तेजस पुन्हा एकदा स्ट्राइक्स वरती. मोठा फटका खेळेल का तेजस? लेग स्टिकच्या बाहेर. येस, इट इज वाईड बॉल.
अवांतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 7 धावांवरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 7. कमीत कमी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा कराव्या लागतील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे फटका चांगला आहे नो मॅन स्लॅश मध्ये, परंतु कमबॅक पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून आणि फलंदाज बाद. तेजस बॅक टू द पेव्हिलियन. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 7 धावांवरती. 2 फलंदाज माघारी परतलेत. नवीन येणारे फलंदाज असतील. अजितला जावं लागेल. अजित बानकर स्वतःला पोलार्ड समजणारे अजित बानकर. 7 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक. एक सुंदर हातात त्यांना पाहायला मिळतोय रुपेश परब. अजितला मोठी कामगिरी करावी लागेल. भरपूर आशा आहे अजित यांच्याकडून. पहिलं षटक सुरू आहे. चुरशीची मॅच पाहायला मिळते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. 2 फलंदाज माघारी परतलेत. या षटकातील शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल. फटका चांगला आहे. फ्लिप पाहायला मिळाला. येस इट इज षटकार. या इनिंग्स मधील पहिला षटकार अजित बानकर यांच्या बॅट्स मधून. का त्याला आयकॉन खेळाडू म्हणून बोलवलंय, का त्याला 2000 रुपये खर्च केलेत हे दाखवून देताना अजित बानकर. आता मात्र फक्त 94 धावांची गरज आहे अजित बानकरला आपल्या पहिल्या शतकसाठी. एक सुरेख फटका पाहायला मिळाला. गौरेश नावेकर आज नक्कीच स्टेटसला ठेवतील हा फटका आणि त्यांच्या बरोबर मला पण पाठव असे बोलवणारे निलेश चव्हाण हेही ठेवतील. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावसंख्या झाली 13. लकी नंबर 13. अमोल बोबाटे एक चांगलं व्यक्तिमत्व. आता मात्र अभि 11चं नेतृत्व करत असताना निर्णय कळवायचा आहे अमोल सर. एक क्लास फटका पाहायला मिळाला अजित बानकर यांच्याकडून. पहिले षटक संपले. 13 धावा झालेत. 2 फलंदाज माघारी परतलेत. अरविंद भोजनेच्या प्रत्येक षटकारासाठी गौरेश आणि निलेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. कसं खातेला आहे खाऊ शकत नाही रे. तू खा ना. तुझं खाऊ काय तुमचं देऊ होतो घेऊ नाही. किती आले रन? किती आले? 13. 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 18 चेंडू 17 धावा कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे अरविंद आणि अजितला. राहुल टू अरविंद भोजने मिस्टर 360. येस एक धाव मिळेल. हलक्या हाताने खेळलेला चेंडू एकच धाव मिळेल आणि मात्र मोठा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राइक्स वरती अजित बानकर उर्फ पोलार्ड. पहिल्या चेंडूवरती षटकार लागवलाय. 6च्या स्ट्राइक्स रेटने खेळतोय अजित बानकर. मॅन फ्रॉम देवगड पिरवाडी. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राहुल टू अजित. रिव्हर्स अटेंड केलाय. एक धाव मिळेल. गच्चा क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. कमबॅक पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून. थोडेसे बंबल जरूर झाले परंतु कमबॅक हे तेवढंच पाहायला मिळालं. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 15. 2 फलंदाज बाद 15.
एक चांगलं कॅल्क्युलेशन करून फलंदाजी होते हे गरजेचं आहे साईराम संघाच्या दृष्टिकोनातून. ये अजून एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीला चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अजूनपर्यंत 3 धावा आलेत. राहुल चांगली गोलंदाजी करतोय. तीन चेंडूचा खेळ संपलाय. या षटकातील धावसंख्या झाली आहे 16 धावसंख्येवरती. राहुल टू अजित. हो, चांगला आउटस्विंग पाहायला मिळाला. येस इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकातील 5वा चेंडू घेऊन राहुल टू अजित. ते चांगलं यक्षरक्षण पाहायला मिळालं. अजित बॅक टू द पेव्हिलियन. आबा कामात असतील नवीन फलंदाज. अजितची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आबा. एक आयकॉन खेळाडू आहेत. अजितने चांगली सुरुवात करून दिली आहे. पुन्हा एकदा 94, फक्त 94 धावांनी आपलं षटक हुकलंय. नाराज आहे अजित. तुम्ही तुषार पहिल्यावर काढू नाही, दुसरी पण नाही काढू तुम्ही. त्याच्या पाठतो पण बॉलर तुषारपेक्षा चांगलं होतो. 40 रन खूप झाले. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16. 3 फलंदाज बाद झालेत. 16 धावा झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. म्हणजे अजूनपर्यंत 11 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या झाली ती 16. 3 फलंदाज माघारी परतलेत. चांगली फलंदाजी त्याचबरोबर गोलंदाजी तेवढीच कमालीची पाहायला मिळाली आहे स्वराज्य 11 संघाकडून. आबा कामत लेफ्ट हँड फलंदाज. साईराम संघाकडून खेळताना पाहायला मिळतात बऱ्याच वेळा. आबाने करून दाखवलंय. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन राहुल टू आबा. अरविंद भोजने मात्र नॉन स्ट्राईक वरती असतील. सलामीला गेलेला फलंदाज अरविंद भोजने थोडीशी संयमी खेळ करतोय आणि हे करणं महत्वाचं असणार आहे कारण 30 धावांची गरज आहे 24 चेंडू मध्ये. आणि आता मात्र ते समीकरण 13 चेंडू व 17 धावा. इथे फटका तर चांगला आहे. नो मॅन स्लॅट्स मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 18. या षटकामध्ये एक फलंदाज बाद झाला परंतु 5 धावा आलेत. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. नाही आम्ही कसं ठरवलं माहिती माझ्याकडे अजून संपणार मारून संपणार आमचं गणित जगा तुझं सांगा नाही पाठायचं आम्ही सांगून लोक नाही पाठायचं गणित असतं विचार आहे का 12 चेंडू 12 धावा. शूज घेऊन आलेला. आता
आता मात्र गोलंदाजी मार्कवरती उत्तम, फलंदाजी मार्क्सवरती मिस्टर 360 अरविंद भोजने. साईराम संघाकडून नेहमीच ओपनिंग करणारे फलंदाज अरविंद भोजने. बारा चेंडू 12 धावा, कोण जिंकेल? इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली उत्तम यांच्याकडून. मोठे फटके खेळण्याची गरज नाहीये, थोडस कॅल्क्युलेशन करणं तेवढंच महत्वाचं असेल. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, अजून एक निर्धाव चेंडू, 12 चेंडू 12 धावांची गरज होती, परंतु 2 डॉट बॉल आले. आता मात्र 10 चेंडू आणि 12 धावा. कमबॅक पाहायला मिळालंय उत्तम यांच्याकडून, सुरेख गोलंदाजी. परंतु अरविंद भोजने यांच्याकडून अशा अपेक्षा असतील साईराम संघाला. तिसरा चेंडू घेऊन उत्तम टू अरविंद भोजने. इथे फटका चांगला स्लाइस केलाय, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न झालाय, दुसरी धाव पूर्ण. 2 धावांनी धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 20. 10 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 9. नऊ चेंडू 10 धावा, 2 धावांसाठी फटका आला, त्यामुळे कमबॅक पाहायला मिळत आहे साईराम संघाकडून अरविंद भोजने यांच्या माध्यमातून. एक नोमॅन स्लॅश मध्ये सुरेख खेळलेला फटका, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावा. एक संयमी खेळी अरविंद भोजने यांच्या माध्यमातून. खरोखरच कौतुक करावं लागेल अरविंदचं. गोलंदाज उत्तमचंही तेवढंच कौतुक करावं लागेल. फक्त 4 चेंडू मध्ये फक्त 4च धावा दिलेत आणि मॅच ऑन ठेवतोय उत्तम. एक सुरेख फटका नो मॅन स्लॅश मध्ये. यस इट इज षटकार, अरविंदच्या बॅट्स मधून पहिला षटकार. आता मात्र 2 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 7 आणि 2 धावांची गरज. एक सेमिंग जातो, एक क्वार्टर लागते. पाय जातो तो सेमिंग जातो, एक क्वार्टर लागतो. एक सुरेख फटका पाहायला मिळाला अरविंद भोजनेच्या बॅट्स मधून आणि सामन्यामध्ये कमबॅक करतोय साईराम संघ. पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल अरविंद भोजनेचं. करून दाखवलंय, बऱ्याच वेळा करून दाखवलंय आणि आजही तो करून दाखवतोय. या षटकातील शेवटचा चेंडू, अजूनपर्यंत गोलंदाजी चांगली झाली होती, परंतु शेवटचा 5व्या चेंडूवरती आलेला षटकार. आणि शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकामध्ये पाहिजे 2 धावांची गरज. या षटकामध्ये 10 धावा आलेत. 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज होती आणि या षटकामध्ये आले 10 धावा. आता उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 2 धावा. येणारे नवीन गोलंदाज कोण असतील? आता मात्र रोहित स्पोर्ट मधून खेळणारे फलंदाज आबा कामत स्ट्राइक्स वरती, तर गोलंदाजी मार्क वरती हेमंत. 6 चेंडू 2 धावा. काय घडलं जाईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. सामना संपलेला नाहीये, क्रिकेट आहे.
अमोल बोबाटे सर लगेच तुम्ही निर्णय कळवायचा आहे. बॉलरकडे बॉल बॉलरकडे 6 चेंडू 2 धावा. साईराम संघ वर्सेस स्वराज्य 11. कोण सामना जिंकेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. साईराम डोंबिवली महेश 11 की स्वराज्य 11. आमचे मित्र महेश गावडे, कैलासवासी महेश गावडे यांच्या नावाने चालू असलेला सामना, चालू असलेला संघ साईराम डोंबिवली महेश 11. आता मात्र 2 धावा पूर्ण आणि या 2 धावांनी सामना जिंकतोय साईराम संघ आणि सलग 2 सामने जिंकून चिठ्ठीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ साईराम डोंबिवली महेश 11. खरोखरच कौतुक करावं लागेल साईराम संघाचं. धन्यवाद. ओव्हर टू सिद्धेश काष्टे सर. नाश्ता करा म्हणून सांगा, रिक्षात नाश्ता ठेवलो.